योगेश नाईक ऑन स्ट्राईक वरती. जिथे जिथे स्पर्धा तिथे तिथे नागोरी यांना आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. यावेळेस फटका फसलाय. देव देतो आणि कर्म नेता असं म्हटलं जातं. या अगोदर जीवनदान जरूर मिळालं होतं असं वाटत असताना दुसऱ्या चेंडूवरती फेरबदल आणि जो चेंडू टाकला ना गोलंदाज रोहित कारंदेनं अगदी समोर टाकलं, लालच दाखवलं, थोडंसं वाईट यॉक करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजाला मारण्यास भाग पाडलं आणि त्या ठिकाणी फलंदाज मारत असताना फटका फसला, एलिव्हेशन कमी पडलं आणि त्या कारणासाठी महत्वाची विकेट गमावली. पहिला मोठा धक्का आणि पहिला मोठा हादरा मिळतोय बॅटिंग करत असताना PV नैना सुपर किंग कर्जत या टीमला. न्यू बॅटर सागर कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉल तयार. लेगस्टंपवरून चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा होता. जबरदस्त गोलंदाजी, वेग देखील तितकंच आहे, अचूकता देखील तितकंच आहे. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण सातत्यपूर्वक राहिलेलं आहे आणि हीच ओळख आहे या गोलंदाज रोहितची. वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी त्याची कित्येक मैदानावरती त्याने केलेली आहे. रोहित तयार. लो फुल टॉस आणि झेलला कॅरी केलं. दुसरा धक्का. फलंदाज सागर कातकरी देखील या चेंडूवरती होईल बाद. मंगेश, तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. KTC लाईव्ह टीम जरूर ऍक्शन रिप्ले दाखवत असेल आणि जे लाईव्हच्या माध्यमातून बघत असतील ना, एकदा दोनदा नव्हेच तर 2-3 वेळा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जरूर पहा मागे घेऊन की जो चेंडू आता टाकला ना रोहित कारंदेने, त्या चेंडूला इतकं काय वेग होतं की बॅट जी होती ना, बॅट स्पीड अगदी कमकुवत पडला. बॅट पाठी सरली आणि त्या कारणासाठी फटका खेचणं थोडंसं कठीण झालं आणि हीच ओळख राहिलेली आहे रोहित कारंदे या गोलंदाजाची. वेगाचा बेतास बादशाह म्हणून त्याची ओळख आहे आणि जबरदस्त गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव त्यांनी खर्ची करू दिली नाहीये. खांद्याचा पुरेपूर उपयोग आणि त्याचबरोबरीनं हा चेंडू देखील येईल. डॉट बॉल, परफ्यूम बॉल डिलिव्हरी टाकला, नाकाच्या समोरून या चेंडूला काढलं रोहितनं. 6 चेंडूमध्ये 1 धाव, 6 चेंडूमध्ये 2 धावा, 6 चेंडूमध्ये 5, 6 चेंडूमध्ये 6 धावा. कित्येक चांगल्या संघांच्या अगेन्स्ट या गोलंदाजांना रोखलेले आहेत. तोच गोलंदाज रोहित पहिलं आजच्या दिवसातील मेडन षटक टाकेल का आणि मेडन षटक टाकत लगातारचे 3 विकेट आपण पाहतोय या षटकामध्ये त्यानं 3 विकेट देखील प्राप्त केलं आणि मेडन षटक देखील टाकलेत. रोहित कारंदेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, जर त्याची गोलंदाजी आवडली असेल तर. जबरदस्त गोलंदाजी आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय 3रं मेडन षटक टाकण्याचं मान, हे बहुमान मिळालंय ते रोहित कारंदेला. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. 3 फलंदाज त्यांना बाद केले. अगदी अर्धी सेना गारद केलेली आहे ती PV नैना सुपर किंग कर्जत टीमची. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय की जे पहिल्या षटकामध्ये जे काय करायचं होतं ना, ते भरपूर काही केलंय रोहित कारंदे या गोलंदाजानं आणि जबरदस्त गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक कदापि मी तर म्हणे पॉवर प्ले नसेल, परंतु कारण की रबर बॉल स्पर्धेला पॉवर प्ले नसतं आणि त्या कारणासाठी आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी सातत्यपूर्वक तो टाकत आलाय ना त्याच्या संघासाठी व त्याच्या गावच्या संघासाठी, तोच रोहित कारंदे आता देखील साहिल 11 आपटा टीमसाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की त्याने 3 विकेट घेऊन मेडन षटक देखील टाकलंय. ऑन स्क्रीन वरती आपण त्याला पाहतोय. KTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून कॅमेरामनचं देखील कौतुक केलं पाहिजे. रोहित कारंदेंना आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. जबरदस्त हा गोलंदाज आणि तितकाच आक्रमक रोहित बॅट्समन देखील आहे. आपण कित्येक मैदानावरती पाहिलं त्याला सलामीला जात असताना आक्रमकतेची बॅटिंग, कित्येक मैदानावरती त्याच्या अर्धशतकीय खेळ देखील आपण पाहिलेले आहेत. परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय 2रं षटक घेऊन रुपेश वाघ वाघाची वाडी टीमचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. शुभम त्या ठिकाणी होते.
चांगलं फिल्डिंग राहिलं. लॉंगॉनवरती चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धाव एक आणि एकेरी धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 1 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात पहिल्या चेंडूवरती येते सिंगल धाव. नक्कीच प्रकाशजी पवार सर आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे खूप चांगलं सुंदर आयोजन. सुरुवातीला खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की रबल बॉल स्पर्धा इतकं काही मजा येणार नाही, परंतु जी मजा आहे ना रबल बॉल स्पर्धेमध्ये ती कुठंच नाही. आता असं वाटायला लागलंय. वातावरण देखील तितकं चांगलं. या अगोदर थोडंसं मित्र म्हणेन ढगाळ वातावरण होतं. आता नेट टू नेट आपण पाहतोय की पाऊस पडत असताना थेट पावसाचं आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या चिंब पावसामध्ये भिजून आता सगळे खेळाडू आता या क्रिकेटच्या प्रेमामध्ये न्हावून जातील. धाबा मिळाले एकूणच 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतील ते 3 या धावसंख्येवरती. 3 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सूरज पवार आमचे मित्र त्यांचा देखील संघ कांड्रोली मैत्री 11 कांड्रोली संघ क्वालिफाय झालाय सुपर 10 मध्ये. यावेळेस फटका फसलाय. योगेश प्रयत्न करत होते परंतु धाव त्या ठिकाणी मिळेल 1. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 4 या धावसंख्येवरती. मंगेश खूप चांगली संकल्पना. आपण पाहतोय की आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे आयोजन नागोरी या ठिकाणी आलेत. जय भाऊ नागोरी यांचं या ठिकाणी आगमन. नागोरी आपलं मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नागोरी म्हटलं तर एक दिलखुलास व्यक्तिमत्व, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नागोरी यांना तुम्ही कुठेही भेटा आदरपूर्वक ते नेहमीच तुम्हाला विचारणार चहा घेता का कॉफी घेता का. आणि हेच प्रेम त्यांनी कमवलं, हीच त्यांनी मित्र म्हणेन ओळख त्यांनी कमवलेली आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही ERPL मध्ये करतोय. फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थांबला तो संपला असं म्हटलं जातं कारण की त्या बाजूनं मंगेश यांना माहिती असेल की खेळपट्टी आपण पाहिली विकेट जी ग्राउंडची पातळी आहे ती अगदी कडक टणक आहे. तिथे चेंडू पडला का चेंडू टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल तो अगदी 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे जातो. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 डबा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय. साईल 11 आपटा आणि त्यांच्या विरोधात PV नैना सुपर किंग कर्जत या टीमला आपण पाहतोय. कैलास खडके साहेबांचा हा संघ PV नैना सुपर किंग कर्जत, त्याचबरोबरीनं शरद बागे यांनी पुरस्कृत केलेला साईल 11 आपटा या 2 संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकलाय साईल 11 आपटा टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय. 2 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत जाऊन पोहोचलाय PV नैना सुपर किंग कर्जत संघ ते 8 या धावसंख्येवरती. अजय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज संदीप जाधवला आपण त्या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. अजय पवारला देखील तितकंच वेग आहे. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. एकेरी धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 9 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. आता एक्सेलरेटर वरती पाय द्यावा लागेल. त्याचबरोबरीनं जी पडती ट्रेन आहे ना, जी पटरी विसरली आहे त्या व्यवस्थित सुखरूपपणे मित्रमंडळी त्या पटरीवरती आता त्याला ट्रॅकवरती चढावा लागेल आणि त्याचबरोबरीनं वेग देखील तुम्हाला घ्यावाच लागेल. पटका पुन्हा एकदा हवेमध्ये. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतील का. प्रयत्न चांगले होते बघा. पावसाळी रबल बॉल स्पर्धा आणि त्याचीच ही मजा मैदानाच्या आतमध्ये. फक्त तेवढंच करा मित्रांनो की स्वतःला सावरा, स्वतःला काही लागवून देऊ नका, इजा करून घेऊ नका. कारण की रबल बॉल स्पर्धा फक्त मित्रांनो हे 7 ते 8 दिवस आणि त्यानंतर एक 4-5 स्पर्धा तुम्ही खेळाल परंतु ती इजा अगदी कायमस्वरूपी राहिली जाईल. त्याकरता स्वतःचा सर सलाम तो पगडी 50 असं म्हटलं जातं. त्याकरता स्वतःचा शरीर साबूत ठेवून फिल्डिंग करा, क्रिकेट खेळा, आनंद घ्या, अनुभव घ्या, मजा लुटा आणि नक्कीच यश देखील तुम्ही जिंका आणि यशाची गवसणी देखील घाला परंतु स्वतःला अगदी साबूत ठेवून. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार.
यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईटच्या मदतीनं ही पहिली अवंतर धाव आपण पाहतो या सत्रातील. 12 धाबा धावफलकावरती. अवंतर धाबेला बढती मिळेल. बोलते यार, समोरच्या दिशेमध्ये लॉप केलंय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. प्रवीण सावला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीलाच आम्ही उल्लेख केला होता की बंटी पटेल यांच्यासारखे त्यांचे शरीरयष्टी आपण पाहतो आणि त्यांचं नाव देखील बंटीच आहे. फटका समोरच्या दिशेमध्ये खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क राहिला. शेवटच्या क्षणाला सूरज नजर हटली चेंडूवरची आणि त्या कारणास्तव चेंडूला मारणं कठीण झालं. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये त्याच रिजन मध्ये दिशा ती चूज केली आणि त्याच दिशेमध्ये मारलेला हा लगातारचा आपण येतोय षटकार. हा एक चेंडू डॉट आला आणि तदनंतर येतोय हा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. क्षमा असावी 25 धाव आहेत 10 पलकावरती. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट मिळायची शक्यता आहे. रॉकेट थ्रो आणि विकेट देखील प्राप्त केली. दोस्तीत कुस्ती. फलंदाज बाद. धावची स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी रनआउट स्वरूपात बाद होतोय. संदीप त्या ठिकाणी होतोय बाद. एकच धाव मिळेल. दहा पलक स्थिरावेल ते 26 या धावसंख्येवरती. आमचे मित्र हरी पारधी देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. ARPL चं आयोजन असलं का ते प्रत्येक दिवशी त्यांची हजेरी आपण पाहतो. काय सहकार्य लाभेल ते करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि जरूर हेच मित्रतुल्य पाळलेले खऱ्या अर्थानं पिरकट महादेव पिरकट असतील, त्याचबरोबरीने प्रकाशजी पवार सर असतील आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीनं मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक जण येत असतो, प्रत्येक गावाहून येत असतो आणि तोच त्यांचा मित्रपरिवार अगदी ज्या वेळी आयोजन करतात ARPLचं त्यावेळी ते सुखरूपपणे शेवटच्या मित्रमंडळी दिवसापर्यंत ते सपोर्ट करत राहतात. चांगला चेंडू. प्रशांत आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू त्यांना डॉट टाकलाय. प्रशांतचा कॉन्फिडन्स आता वाढला असेल. या अगोदरच्या मागच्या आपण सामन्यामध्ये पाहिलं चांगली गोलंदाजी केली होती. पहिले 2 षटकार आले होते परंतु तदनंतरचे 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव त्याने खर्ची केली होती. फटका चांगला आहे. फेकी थोडीशी सुमार. धावा मिळतील या चेंडूवरती. एकूणच 2 आणि 2 धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावपलकावरती आहेत. किमान 60-65 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. आणि यावेळेस देखील शरीराचा वेध या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस कैलास खडके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. PB नैना सुपर किंग कर्जत टीमचे पुरस्कर्ते कैलासजी खडके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आता संघाचे पुरस्कर्ते आलेत. मॅच मध्ये फेरबदल पाहायला मिळेल का? बोलत यार. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी वलन घेतलं आणि चेंडू त्या ठिकाणी जातोय डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धाव पलक स्थिरावेल ते 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धाव पलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण प्रशांत पवारला पाहतोय.
बॉल तयार. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 33 या धावसंख्येवरती. सिंगलला एक रन शॉर्ट आहे. सिंगलच मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 34 या धावसंख्येवरती. 34 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. साईल 11 आपटा आणि त्यांच्या विरोधात PB नैना सुपर किंग कर्जत या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो साईल 11 आपटा या टीमनं आतापर्यंत बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. धावा जमा करत असताना पूर्णपणे धावन संख्येवरती रोख लावलाय तो या गोलंदाजांनी. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट टाकतोय रोहित. पहिलं षटक त्यांना मेडन टाकलंय. 3 विकेट देखील त्याने प्राप्त केल्यात आणि या शेवटच्या षटकाची देखील सुरुवात त्यानं काय लाजवाब केलेली आहे. पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय, परंतु बंटी पटेल सारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची असेल तर चेंडूवरती नजर ठेवूनच आक्रमण करावं लागेल मित्रा. पटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, करतायत प्रतीक्षा आणि झेलला देखील केलंय कॅरी. महत्वाची विकेट फलंदाज प्रवीण सावला या चेंडूवरती होतोय बाद. बॉल तयार. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 35 या धावसंख्येवरती. बॉल तयार. फटका यावेळेस चांगला आहे आणि बॉल देखील सीमारेषा पलीकडे जातोय. सीमारेषा पार सिक्सर. षटकार आला आणि अगदी मोक्याच्या क्षणाला षटकार ठोकतोय फलंदाज दिनेश बागला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. बॉल तयार. यावेळेस देखील दूरवरून खेचलं, लवकर ओळखलं, स्लोवर डिलेव्हरी टाकले आणि त्याच चेंडूवरती आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 47 या धावसंख्येवरती. किमान आपण उल्लेख केलं होतं 60-65 झाल्या पाहिजेत, परंतु त्यानंतरही जशी गोलंदाजी चांगल्या दर्जाची केली रोहितनं, त्याचबरोबरीनं रुपेशनं, अजयनं, प्रशांतनं, तर असं वाटत होतं की 50+ झाल्या तरी एक चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु आता त्या दिशेने वाटचाल करतोय PB नैना सुपर किंग कर्जत हा संघ. स्विंग अँड मिस, फिंगर रोल केले गोलंदाज रोहितनं या चेंडूवरती. 2 चेंडू थोडेसे वेगळा काहीतरी प्रयत्न करण्याचा केला होता प्रयत्न रोहितनं आणि त्या चेंडूवरती त्याला मार भेटला. परंतु त्यानं आता पदतलीत स्वतःमध्ये इम्प्रूव्ह केलं, बदल घडवले आणि त्यानंतर फिंगर रोल केल्याच्या नंतर चेंडू आतल्या बाजूनं वलन घेतलं. चेंडूला डॉट. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 47. म्हणजे येणारे 30 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज असेल ती साईल 11 आपटा टीमला.
30 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे साहिल 11 आपटा टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या. पीबी नैना सुपर किंग कर्जत 30 मध्ये वाचवायचे आहेत 48 धावा. चला ओपनर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. प्रशांत पवार आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय योगेश नाईक. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. त्याचबरोबरीने बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज सागर कातकरी. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती सागरला 30 बॉलमध्ये वाचवायचे आहेत एकूणच 48 धावा. धावा जरी कमी असतील तरी देखील प्रयत्न तुमचे चांगले पाहिजेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सागर कातकरी तयार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलला काय ग्लास केलंय. बॉल चाललाय वन टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांत पवारची ही पॉवर. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. चौकार 4. प्रशांत पवार मोपाडा वाडी टीमचा हा सुपरस्टार खेळाडू आणि काय बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती क्रिकेटमधील मादक सौंदर्य त्यांनी दाखवलं. अगदी ग्लास केलं, कट केलं, लेमन कट पाहिली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आला. बॉल तयार आहे. यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर वेग जरूर आहे परंतु टप्पा देखील तसाच टाकावा लागेल आणि अचूक टप्पा जर आला तर धावा देखील वाचतील. सागर कातकरी पहिल्या चेंडूवरती आले चौकार 4. तदनंतर आला वाईट बॉल म्हणजे एकूणच 5 धावा धाव फलकावरती आहेत. स्कोरकडवरती आहेत 5 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती सागर तयार. प्रशांत पवारला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. हो ऑट फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत. लॉंग 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 इज षटकार. षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 11 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. लांबच लांब लांबच लांब आणि लांबच लांब फटकेबाजी त्याची आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. कित्येक मैदान बॅटिंगच्या जोरावरती प्रशांतनं गाजवली आहेत आणि हा षटकार ज्याने ठोकला आहे त्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे प्रशांत पवार. प्रशांत पवार ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसला होता. 1 धाव त्या चेंडूवरती मिळेल. बॅटिंग चांगलं होतं. 1च धाव या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं.
धावफलक जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती पर षटक. नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 10-12 धावा जर आल्या तर अगदी कमी जास्त चेंडू राखून हा सामना विजयी होऊ शकतो साहिल 11 आपटा संघ. परंतु त्यापेक्षाही कमी धावा जर गोलंदाजाने खर्ची केल्या तर धावा देखील वाचतील. धावा वाचवण्यामध्ये यश मिळेल ते PV9 सुपर किंग कर्जत टीमला. ओ हो हो, यावेळेस लाजवाब फटका डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जबरदस्त फटका. जितका दूरवरून आलाय ना हा फलंदाज तितकाच दूरवर मारलेला हा षटकार. अलिबाग वरंडे पाडाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश नाईक आणि जबरदस्त बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस देखील गॅप मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहेत मिसफिल्ड. जेल सुटल्यानंतर क्विक टॅच क्षणाला अगदी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली सिंगलच्या मदतीनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 19 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही येणाऱ्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार आलाय, चौकार आलेत, सिंगल आलेत, त्याचबरोबरीने वाईट देखील आलाय आणि आता शेवटचा चेंडू काय येईल. डॉट आला तर 19 या धावसंख्येवरती रोकेल धाव फलक या पहिल्या षटकामध्ये. परंतु जर इथून मोठा फटका आला तर विजयाचे द्वार खुले करेल तो मोठा फटका साहिल 11 आपटा टीमसाठी. आणि लाजवाब फटका. क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग क्रिकेटमधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दडलं होतं. जबरदस्त स्ट्रोक अगदी विराट कोहली स्टाईलनं या फटक्याला खेचलं प्रशांत पवारनं. पवार की पावर ठोकतोय हा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 24 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज. रन बॉल ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग प्रशांत पवारची राहिलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले. चांगल्या मोठमोठ्या संघाच्या अगेन्स्ट मी का चांगला खेळ करतो ते त्याने दाखवलं या पहिल्याच मॅच मध्ये. आणि तदनंतर या दुसऱ्या मॅच मध्ये देखील तो सांगतोय की मी जर कॅप्टन असेल तर माझा संघ मी जर चांगला खेळ करत असेल विविध क्षेत्रामध्ये आपण पाहिलं विविध मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जर मला खेळण्यासाठी आमंत्रण करत असतील तर या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील मी तेच प्रयत्न करेन. माझा संघ आघाडीचे 2 सामने कसे जिंकेल. यावेळेस शर्तीचे प्रयत्न होते. 3-3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर त्यांचा चालू होता. परंतु अखेर चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. 29 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही 18 धावसंख्येची 19 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. डॉट बॉल आलाय बराच कालांतरानं 1 षटकानंतर अगदी 7-8 बॉल नंतर आपण पाहतोय की हा डॉट बॉल या ठिकाणी येत असताना ऑन स्ट्राईक वरती योगेश नाईक देखील तितका धाकड फलंदाज आहे. ताकद गुणवत्ता अगदी सामावली आहे या खेळाडूच्या नसामध्ये. यावेळेस फटका दमदार पंच देखील पाहतायत परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 टप्प्या अखेर येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बोलत या आणि पुन्हा एकदा लाजवाब फटका. पुन्हा डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत फलंदाज योगेश नाईक ठोकतोय या चेंडूवरती सिक्सर. योगेश नाईकची लाजवाब बॅटिंग राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅच राहिला. चांगली बॅटिंग त्यानं केली आणि या मॅच मध्ये देखील
2 षटकार, दोन चौकार, एक सिंगल वरती तो खेळतोय. यावेळेस फटका पसेल. हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी त्याने कंप्लीट केलेल्या आहेत. शुभम देखील सांगतोय की योगेशच्या बॅटवरती चेंडू येतोय आणि त्याला देखील तितक्याच स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं असेल. आणि हे 2 खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर चांगल्या चांगल्या मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील ते सहजरित्या करू शकतील. ही गुणवत्ता आहे. शॉर्ट ऑन बॉलचा फटका खेचायचा होता परंतु हाफ ट्रॅकर बॉल. 7 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 7 धावसंख्येची गरज. फटका फसला त्या ठिकाणी. चेंडूवरची नजर अटली आणि शेवटचा चेंडू आला डॉट. आता उर्वरित येणारे शेवटचे 18 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. आता इथे पीबी नैना सुपर किंग टीमला, कर्जत टीमला जर जिंकायचं असेल तर एखादा चमत्कारच या मॅच मध्ये जिंकून देईल. आणि तो चमत्कार गोलंदाज करणार का? बॉल तयार. प्रशांत पवार सांगतोय की लवकरच हा सामना आम्ही फिनिश करू. त्याचे इरादे, त्याचे स्माईल, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव मैदानाच्या आतमध्ये सांगतायत की लवकरात लवकर हा सामना फिनिश करून आम्ही सुपर 10 मध्ये क्वालिफाय होऊ. आणि हा चांगला फटका, फ्लॅट अँड स्वीट, जबरदस्त फटका सीमारेषा पलीकडे येतोय. हा सिक्सर. फंटास्टिक बॅटिंग. काय बॅटिंग करतोय प्रशांत देखील मैदानाच्या आतमध्ये. आणि हा विजयी षटकार. आणि हा सामना जिंकलाय तो साईल 11 आपटा टीमनं. साईल 11 आपटा टीमनं हा सामना जिंकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल रोहित कारंदे या गोलंदाजाला. पॉवर प्लेचं आपण पाहतो की पहिलं षटक टाकत असताना त्यानं मेडन षटक टाकलं. 3 विकेट त्यानं प्राप्त केल्या. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण